सुटतोय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. जगद्गुरु तुकाराम महाराज महान साधू की ज्यांचं नाव ऐकलं असता यमाला सुद्धा थरकाप सुटावा, ज्यांच्या मागे पुढे विश्वाच्या मालकानं फिरावं, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस हा मान मिळवावा. एवढंच काय, ज्यांच्या पायवाटेनं सुद्धा विठ्ठलाचं भजन करावं, असे महान साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याबद्दल किती बोलावं काय बोलावं. अखंड पंढरपूरची वारी पिढीजात परंपरा त्यांनी सांभाळली. बरीच लोक घरात असे जन्माला येतात की ते आपल्या घराच्या परंपरा सांभाळतात, आणि काही नग असे जन्माला येतात की ते परंपरा मोडीत काढतात. पण जगद्गुरु तुकाराम महाराज माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, पंढरपूरची वारी महाराजांनी वडिलोपार्जित ती जपली आणि पंढरीला निघाले. महाराजांचे कितीतरी प्रमाण आहेत. जन्मासी येऊनी पहारे पंढरी, जन्मासी जन्मासी येऊनी पहारे पंढरी. मग ती पंढरपूरची वारी जगद्गुरु तुकोबारायांची पंढरपूरला निघाले. पंढरपूरला जातात, देहू गावाला येतात. त्यांच्या भक्तीचं कर्ज एवढं झालं की भगवान परमात्माची मान खाली गेली. आज देवाची मान उंच होत नाही. तुकोबारा विचार करतात, माझं काही चुकलंय का, देवाची तब्येत बरी नाही का, देव माझ्यावर रुसलाय का, रुक्मिणी आईचं याचं काही भांडण झालं की काय. तुम्हाला प्रश्न पडेल, देवाचं रुक्मिणी आई साहेबाचं भांडण होतं का. जशी तुमची भांडणं होतात तशी त्यांची पण होतात. आणि पंढरपूर हे भांडणातून तर साकारलेलं आहे. रुक्मिणी आई साहेब द्वारकेहून जे रुसून निघाल्या, मला सांगा महिला रुसल्यानंतर कुठे जातात तो. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. आमच्या महिलांना माहेर फार प्रिय असतं. सासरचं खायचं आणि माहेरला गायचं. सासरचं खातात आणि माहेरचं कौतुक करतात. माहेरची फार ओढ असते. महिला रुसल्या की माहेरला जातात. आपली रुक्मिणी माता रुसली आणि जेच का द्वारकेहून निघाली गुजरातमधून ते महाराष्ट्रात आली. महाराष्ट्र हे रुक्मिणी आई साहेबांचं माहेर आहे. अमरावतीच्या बाजूला कौंडिण्यपूर आहे, ते महाराष्ट्रातला भाग आहे तो. तर तिथे रुक्मिणी आई साहेब त्यांचं ते माहेर म्हणजेच महाराष्ट्र त्यांचं माहेर आहे. आल्या इथे पंढरपूरच्या बाजूला तिथे, आणि लोहदंड क्षेत्रामध्ये मा तिथे रुसून बसली. रुसवा काढण्यासाठी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आले. म्हणजे यांच्या भांडणातून रुसव्या फुगव्यातून पंढरपूर उभं राहिलेलं आहे. मग तुकोबारांना प्रश्न पडला की देवाची तब्येत बरी नसेल का, रुक्मिणी आई साहेबांचं देवाचं काही भांडण झालं असेल का. जवळ जाऊन विचारावं, देवा रुसलास का, कागा रुसलासी कृपाळू बहारी, कृपाळू बहारी. देवा रुसलास का, काही चुकलंय का माझं. नाही तुकोबाराया, तुमच्यावर आम्ही रुसावं एवढा आमचा अधिकार नाही. पहा, विश्वाचा मालक काय म्हणतो, तुमच्यावर रुसण्याचा अधिकार मला नाहीये. तुम्ही रुसल आमच्यावर रुसले तर आम्ही घाबरून जातो. म्हणजे भक्ताच्या भक्तीची ताकद एवढी. देव रुसला तर तुम्ही आम्ही घाबरून जातो. देव कोपला का देव रुसला का. पण देव घाबरावा अशी भक्ती माणसानं जीवनामध्ये करावी की देवाला भयकाप सुटला पाहिजे, माझा भक्त रुसला की काय माझ्यावर. भगवान म्हणतात, तुकोबाराया मी तुमच्यावर रुसलो नाही. मग देवा खाली मान घातली, रुसलो नाही, माझ्या मानेवर वजन आहे. कशाचं वजन आहे म्हणे, तुमच्या पिढीजात भक्तीचं वजन आहे. मग देवा ते तुमची मान सरळ होण्यासाठी काय करावं लागेल म्हणे, ते वजन काढून घ्यावं लागेल. कसं काढू म्हणे, काहीतरी मागा. देवा काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे हे आम्हानुचित. मागणार नाही देवा, मागणं माझ्या परंपरेत शिकवलेलं नाही आणि माझी परंपरा माझी रीत मी मोडणार नाही. परिवारात असे काही लेकरं जन्माला येतात की ते परंपरा सांभाळतात, परंपरा मोडत नाहीत. तुकोबाराय म्हणतात,
मागणं माझ्या परंपरेत नाही, माझ्या अगोदरच्या 7 पिढ्यांनी मागितलं नाही, मी मागणार नाही. तुकोबा भगवान म्हणतात का बरं मागणार नाही? म्हणे माझी ती परंपरा आहे. परंपरा? आणि का तुमची परंपरा तुम्ही मोडत नाही? म्हणे देवा, भलेही मी राम नाही, पण नावाचा तुकाराम आहे. माझं बोलणं तुम्हाला कळल, पण कधी? तुकोबाराय म्हणतात, रामानं त्यांची परंपरा मोडली का? रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. रामानं स्वतःची परंपरा मोडली नाही, तो राम तर मी नाही, पण नावाचा तुकाराम तर आहे, म्हणून मी माझी परंपरा मोडणार नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित. असं करू नका तुकोबाराया, काहीतरी मागा. मानेवरचं वजन कसं कमी होणार? ठीक आहे देवा, तू म्हणतोस माग, तर या जगात अद्भुत मागेन मी. काय मागेन? अभंगाचं पहिलं चरण. हे दान देगा